राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे ने अपनी विभिन्न मांगों को लेकर नागपुर में आयोजित की पत्र परिषद, साथ ही पत्र परिषद में उपस्थित अपने पार्टी के कार्यकर्ताओं को नियुक्ति पत्र भी प्रदान किए गए। तो आइए देखते हैं विराट न्यूज लाइव की यह खास रिपोर्ट। चालू आहे सध्या राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित करायचं कारण म्हणजे आज तमाम महाराष्ट्राचा शेतकरी अडचणीत आहे। शेतकऱ्याला कर्जमाफी हे सरकार माहिती सरकार देतो म्हणून सांगितलं, कुठल्याही शेतकऱ्याला अजून कर्जमाफी दिलेली नाही। तमाम जेवढे काही मंत्री मंत्रालयामध्ये बसतात सगळे भ्रष्टाचारी मंत्री आहेत। तीनच मंत्री काम करतात, मुख्यमंत्री बावनकुळे साहेब आणि भरत शेटगोवारे हेच शेतकऱ्यासाठी काही मदत केलेली आहे। आता बाकीचे सगळे मंत्री टक्केवारी बाज आहेत। कुठल्याही फाईल फुकट निघत नाही, एकही फाईली निघत सगळ्या प्रलंबित आहेत। आणि आज आपण एक 10 मुद्दे घेतलेले आहेत। नाशिक येथील कुंभमेळा सुरू केलेला आहे त्यांनी। आज 20-25 हजार कोटी रुपये खर्च करून कुंभमेळा घेत आहे सरकार। पण जे काय महाराज लोक आहेत त्यांची सुद्धा यांच्याकडून व्यवस्था होणार नाही, कारण एकेका महाराजाबरोबर 2-2 कोटी लोक तिथे येतात। त्या लोकांना त्यांच्याकडे कुठलीही व्यवस्था नाही। आणि याच्यापूर्वी 2 वेळेस कुंभमेळा झाला, तेथील शेतकऱ्यांना 1 रुपया पाठीमागचा पैसा भाडं त्या जमिनीचं मिळालेलं नाही। आणि पुन्हा शेतकऱ्याच्या जमिनी आपोल करतात, ताब्यात घेतात। त्या शेतकऱ्याला कुठलाही मोबदला दिला जात नाही। शेतकरी त्याला सांगतात आम्ही एवढे पैसे देऊ तेवढे पैसे देऊ, पुन्हा कोणी देत नाही। कुंभमेळा झाल्यानंतर त्याला 1 रुपया मिळत नाही। म्हणून त्या शेतकऱ्याला प्रत्येक एकरी 1 कोटी रुपये त्यांनी भाडं द्यावं, कारण त्याला पुन्हा कोणी दुरुस्त करत नाही। तशा पद्धतीने त्या शेतकऱ्याचं मदत केली पाहिजे, नाहीतर कुंभमेळा रद्द केला पाहिजे। परत जी काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये 2 चक्के बसवल्या जातात, त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्री आपले सावे साहेबांना नेमलेला आहे। आज शेतकऱ्याची जमीन 8 ते 10 लाख रुपये एकर घेतली जाते आणि खासदार आमदाराला हप्ता कधी 10 ते 15 लाख रुपये दिला जातो। कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला मोबदला देत नाही। गुंडत पाळलेले, पोलीस स्टेशनला तक्रार करा, कलेक्टरकडे तक्रार करा, सगळे मॅनेज आहे पवन चक्क्या बाबतीत। कुठल्या शेतकऱ्याला 1 रुपया भेटत नाही आणि ते पैसे देतात, दादागिरी करतात, अंगावर जातात। पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सर्व यंत्रणा पवन चक्कीवाले राबवतात। त्या शेतकऱ्याला रुपया देत नाही। त्या शेतकऱ्याला एकरी 50 ते 60 लाख रुपये पांढरा जमिनी द्यायला पाहिजे। बागायती जमिनीला 70 ते 80 लाख रुपये एकर दिला पाहिजे, ही एक मागणी आहे। राज्यात पुढे अनुसूचित जातीच्या काही शाळा आहेत, आश्रमशाळा। 24 ते 25 वर्षापासून हा आश्रमशाळा चालतात। 100 ते 150 संस्था चालक कर्मचारी मरून गेले बिनपगारी। त्या लोकांना अजून पैसे दिले नाहीत। भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव घेतलं जातं आणि बाबासाहेबांचे लेकर उपाशी ठेवले जातात। त्याला 1 रुपया देत नाही। संस्थाच्या लोकांनी घरदारे विकून त्यांनी सर्व विद्यार्थी जगवले, पिसा न घेता आज ते संकटात आहेत। त्यांना 100% अनुदान तात्काळ सरकारने दिलं पाहिजे, एक मागणी आहे। दुसऱ्या एसटी महामंडळामध्ये अफाट मोठा भ्रष्टाचार आहे। एसटी महामंडळामध्ये काय एसट्या खासगी त्यांनी भाडे तत्वावर घेतलेले आहे, त्याच्यावर गेले परिवहन महामंडळ। पण ती एसटी खासगी आहे। जर उद्या काय ऍक्सिडेंट झाला, काय झालं तर आपल्या मधल्या लोकांना कोणालाही पैसे भेटणार नाही। आणि ड्रायव्हर जे आहेत ते त्या गाडीवरचे 500 रुपये ते 600 रुपये हजेरी नाही। आणि त्याला ट्रेस दिला, त्यांच्या मुलाला त्या ड्रायव्हरला एसटीत जाण्यासाठी पैसे मोजावे लागतात। त्या एसटीचा जे ड्रायव्हर आहे एवढी लोक ते वाचवतो, प्रवासी नेतो, त्याला सुद्धा पैसे देऊन एसटीचं तिकीट काढून त्याला यावं लागतं।
खाजगी जवळ 3 ते 4 हजार ड्रायव्हर आहेत. त्या लोकांना कुणीही वाली नाही आणि जर काय बोललं तर त्याला लगेच काढतात आणि त्याला हजेरीला ठेवलेलं आहे. अशा 3000 एसट्या खाजगी तत्वावर काही पुढाऱ्याच्या घेतलेल्या आहेत. ती रद्द करून शासनाच्या एसट्या चालू केल्या पाहिजे आणि ह्या जी काय आता काम करतात त्या लोकांना त्यांनी सरकारने त्याला परमनंट केलं पाहिजे. ही एक आमची राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीची मागणी आहे. सुशिक्षित बेरोजगार हे जे पोरं आहेत आपले शेतकऱ्याचे, यांना कुठल्याही प्रकारचं कर्ज भेटत नाही. तर शासनाने कलेक्टरला सूचना देऊन कमी कागदपत्रामध्ये त्याला तात्काळ कर्ज पुरवठा करावा लागेल आणि जी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी काही जागा आहेत त्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ज्या समाजाचं खातं आहे त्या खात्यामार्फत त्याच समाजाच्या लोकांना नोकऱ्या, आदिवासी विभाग आहे तिथं जवळजवळ 1000-1500 पदं भरती चालू आहे. तर ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती आहे. तर ती लाख 2-4 लाख रुपये घेऊन कॉन्ट्रॅक्ट बेसवर कंपनीवाला पैसे घेऊन भरती केली जाते. तर ते आदिवासी बांधवाला मोफत नोकरी मिळाली पाहिजे, आदिवासीच लोकांना त्याच भागामध्ये. आज राज्यात आदिवासी विभाग इतका पैसा तर अफाट आहे पण कुठल्याही प्रकारचं ते आदिवासीला मिळत नाही. त्यांच्या जमिनी खरेदी करता येत नाही म्हणून सांगतात. मग हा बिल्डर घेतो, ह्याच्या फ्लॅटची खरेदी कशी काय होती फ्लॅटची, ही बी चौकशी झाली पाहिजे. त्या आदिवासी लोकांच्या 1-2 लाखामध्ये एकर जमीन घेतली जाते. ते जमिनी न घेता त्याला जे काय रिजनेबल भाव आहे ते भाव त्याला जागेवर मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्याला. नसतं त्या बिल्डरवर कडक कारवाई केली पाहिजे. त्याचे काय दारू करून पाचून त्याला सहाय्य येतात. आदिवासी लोक गरीब आहेत, त्या लोकांच्या जमिनी आता ठाणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, पालघर असेल, इकडं विदर्भात पण आदिवासी विभागाच्या जमिनी बिल्डर लोकांनी आणलेल्या आहेत. त्या जमिनी खरेदी होत नाही, पॉवर ऑफ पॅटर्न करून घेतल्या जातात आणि त्याच्यावर ते पुन्हा रजिस्ट्री मारून रजिस्ट्री केल्या जातात आणि ती कोटीला, 50 लाख, 80 लाख असे फ्लॅट विकले जातात. त्या शेतकऱ्याला फक्त 4 ते 5 लाख रुपये जमिनी मिळतात आणि पुन्हा त्याला पॉवर ऑफ पॅटर्न घेतल्यानंतर त्याला जमिनीवर सुद्धा येत नाही गुंड. तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि ती जमिनी रद्द करून बिल्डरच्या त्या शेतकऱ्याला परत दिल्या पाहिजे. नाहीतर त्याला 50% वाटा त्याच्यामध्ये दिला पाहिजे त्या शेतकऱ्याला. दुसरा मुद्दा आहे, शेतकरी भाजीपाला खेड्यावर घेऊन येतो. काय व्यापारी प्रत्येक तालुक्यामध्ये व्यापारी आहेत, ती व्यापारी ग्रुप करून शेतकऱ्याला आल्याबरोबर लुटतात, त्याला जागा देत नाही. त्यांचेच पुन्हा तिथं सगळे चर्चा करून भाजीपाला कचऱ्याच्या भावात भाजीपाला खरेदी करतात आणि पुन्हा त्यांचे बायका लेकरं सगळं कुटुंब तिथं उभा करतात आणि लोकांना शेतकऱ्याचा माल कचऱ्याच्या भावात माल उभा घेतात आणि आवागा सवाना ती विकतात. ती शेतकऱ्याला मोबदला भेटत नाही. म्हणून तिथं शासनाने शेतकऱ्यासाठी एक सेपरेट पोलीस बंदोबस्त जागा दिली पाहिजे. त्याला खुले आम विकता आला पाहिजे भाजीपाला. सगळ्यात स्वस्त आमचा शेतकरी भाजीपाला विकतो, व्यापारी डबल पैशाने विकतो. म्हणून शासनाला आमची मागणी आहे की शेतकऱ्याला सकाळी लवकर आल्याबरोबर त्याला जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि जी व्यापारी लोक आहेत त्याला नंबर दिले पाहिजे आणि नंबर देऊन एका साईडला त्याला जागा देऊन साईडला त्याला बाजूला बसवलं पाहिजे. यांच्या भाजीपाल्याच्या आत इकडे त्याला फिरकलं नाही पाहिजे. जे शेतकरी भाव देतो त्या भावाने त्याला घ्यायचं, त्याच्या दुकानामध्ये विकायचं. हे व्यापारी ग्रुप मध्ये कुठल्याही शेतकऱ्याला बसू देत नाही. ते आलेला माणूस गरीब असतो आणि त्याला चावचाव करून कचऱ्याच्या भावात काहीतरी देतो पैसे, 4 पैसे, रोजगार सुद्धा देत नाही. तर अशा शासनाने शेतकऱ्याचं नुसतं मुखात नाव घेतो. ह्या शेतकऱ्याला पोलीस बंदोबस्तात रोज सकाळी प्रत्येक तालुक्यामध्ये जिथं जिथं बाजार भरतो त्या बाजारामध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करायला पाहिजे. दुसरं आहे, आता राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी येत्या महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या ताकदीनं निवडणूक लढवणार आहे आणि आमच्या पक्षाचे चिन्ह आहे हिरवी मिरची. तात्पुरता मान्य म्हणून दिलेला आहे. त्याच्या मार्फत आम्ही शासनाला धडा शिकवणारच आहे.
शासन प्रत्येकाला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. काही कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी खानदानी असतील तर जाहीर त्यांनी असं गुप्त मार्फत चौकशी करावी. प्रत्येक मत 5 ते 10 हजार रुपयाला विकत घेतलेला आहे. कुठल्याही कुणी सांगावं तसं मतदारांनी प्रत्येक घरात पैसे नगर परिषदेमध्ये पोचलेले आहेत. हे सांगता येते असे कोणी देत नाही, कारण लोक कुणाला तर द्यायचं चला आला भागतं म्हणून ते दोन्ही पार्टीकडून घेतात आणि द्यायचं त्याला देतात. हे बंद झालं पाहिजे. निवडणूक आयोग तिथे बसतो, कुठल्याच प्रकारचं काम करत नाही. बारीक पक्षाला दाबलं जातं. पण आमचा पक्ष असा आहे, त्यांच्या बापाला घेणारा पक्ष नाही. आम्ही ताकदीने त्यांची आंदोलन करतो. मंत्री 2-3 घरला लागले सगळ्या गोष्टी, आणि आम्ही सामान्य माणसासाठी झटणारा एकमेव पक्ष आहे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी. परत विद्यार्थी लोकांना कुठल्याही प्रकारचं साहित्य दिलं जात नाही. कॉन्ट्रॅक्टर घेतो, कॉन्ट्रॅक्टर फक्त ते कागदावर चालतो. आणि मंत्रालयामध्ये रोजगार हमीचे काही क्षेत्र असते, त्या रोजगार हमीचे सुद्धा क्षेत्र असते. सचिव प्रत्येक गावागाव माणसं ठेवलेले आहेत. सचिव उपसचिव पगारे साहेब म्हणून उपसचिव आहे. त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एजंटगिरी सारखं काम चालू करतो. आणि तो व्यक्ती 18 लाखाचं 5 ते 10% घेतो. आणि तिथं आमच्या सामान्य माणूस भरत शेठ गोगावले साहेब, एक सामान्यासाठी झटणारा व्यक्ती, ते सगळा फायदा व्हावा म्हणून ते सहाय्य करतो. पण ते पैसे सगळे पगारी साहेब गोळा करतो. ह्याची पण कसून चौकशी त्याच्या स्थावर मालमत्तेची झाली पाहिजे. हे विविध पत्रकारांनी ती मुद्दा उचलून धरला पाहिजे. आणि मंत्रालयामध्ये जी काही भ्रष्टाचार मंत्री आहेत त्यांच्या गाडीवर लाद देऊन हाकलून दिलं पाहिजे. जे काही चांगलं काम करतं त्याला ठेवलं पाहिजे. आज एकही मंत्री त्याला खानदानी त्याच्या लेकराच्या हात ठेवून सांगावा मी फुकट फाईल काढले. जर कुणाची फाईल फुकट काढली असेल तर मला कुठल्याही चौकात फाशी द्या. टक्केवारी घेतल्याशिवाय एकही मंत्री फाईलवर सही करत नाही. मंत्र्यापेक्षा पीएची कॅटेगरी आहे.